नमस्कार. मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुची येथील कुमार विद्या मंदिरमध्ये नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठीत. अध्यक्षपदी पौर्णिमा पवार यांची निवड. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या नवीन परिपत्रकानुसार कुमार विद्या मंदिर कोरुची येथे नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पौर्णिमा भरत पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नवीन नियमानुसार ज्या पालकांनी अध्यक्ष किंवा समिती सदस्य म्हणून 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पूर्ण केला आहे त्यांना समितीमध्ये न घेता इतर नवीन पालकांना संधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कुमार विद्या मंदिर येथे जुन्या समितीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणी निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवनिर्वाचित समिती सदस्य पालकांची निवड करण्यात आली. यामध्ये ज्योती सनी कांबळे, शुभांगी अविनाश शिंदे, नंदिनी कुमार कनवाडे यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर नवनियुक्त अध्यक्षा पौर्णिमा पवार व सर्व नवीन सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला. तसेच मावळत्या समिती सदस्या ज्योती ढेकणे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. आपल्या निवडीबद्दल आभार मानताना नवनियुक्त अध्यक्षा पौर्णिमा पवार म्हणाल्या, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि शाळेच्या विकासाला गती मिळावी यासाठी आपण सर्व सदस्य आणि शिक्षक एकत्र येऊन कटिबद्ध राहू व प्रामाणिक प्रयत्न करू, असे त्यावेळी म्हणाल्या. बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना नरसुगोंडा पाटील सर म्हणाले की शाळेच्या हिताचे निर्णय घेताना एकल पद्धत न वापरता सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन मते जाणून घेऊन आणि योग्य विचार विनिमय करूनच निर्णय व्हावेत. या प्रसंगी मुख्याध्यापक कांबळे सर, वडगिरे सर, ग्रामपंचायत सदस्य विकी माने, नरसुगोंडा पाटील सर, निहाल ढालाईत, अश्विनी सुतार, भरत पवार, ज्योती ढेकणे, दीपाली आमते, ज्योती कांबळे, शुभांगी शिंदे, नंदिनी कनवाडे यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.